नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा, जे रेग्युलरचे फॉर्म राहतात, बॅकलॉगचे फॉर्म राहतात, गॅप स्टुडंटचे फॉर्म राहतात, ते कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर शिवगणेश ऑनलाईन या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम आपण गूगलमध्ये टाईप करायचे आहे SGBAU म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी यू कॅन अप्लाय असे गूगलमध्ये टाईप करायचे आहे। याच्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या वेबसाईट दिसतील, ज्याच्यामध्ये हे जे 1 नंबरची वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर युनिव्हर्सिटीचा होम पेज ओपन होईल एक्झाम फॉर्मचं। हे बघा, इथे वेगवेगळे ऑप्शन आहे, स्टुडंट लॉग इन, ॲडमिनिस्ट्रेटर लॉग इन, कॉलेज लॉग इन आणि रिझल्ट। तर स्टुडंट लॉग इनमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे। स्टुडंट लॉग इन हे जे ऑप्शन आहे टू लॉग इन क्लिक हिअर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर साइन इन ॲज स्टुडंट येथे तुम्हाला कॉलेजकडून मिळालेला एक्झाम फॉर्मचा युजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। कॉलेजमधून तुम्हाला एक्झाम फॉर्मचा युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला ऑफिसमधून घ्यायचा आहे। तो घेतल्यानंतर येथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाईप करून टाकायचा आहे। अशा प्रकारे इथे आपण युजर नेम पासवर्ड टाकूया। युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पूर्णप्रमाणे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात त्या कॉलेजमधून तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळेल। ठीक आहे, अशा प्रकारे पेज लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला येथे वेगवेगळे ऑप्शन आहे तुमच्या लॉग इनमध्ये। एक्झामिनेशन फॉर्म फॉर रेग्युलर स्टुडंट, अप्लाय फॉर रीअसेसमेंट फॉर्म समर 2025, एक्झामिनेशन फॉर्म फॉर बॅकलॉग स्टुडंट, गॅप स्टुडंट, बॅकलॉग स्टुडंट, नंतर अप्लाय फॉर फोटोकॉपी फॉर्म, डाउनलोड फोटोकॉपी अँड अप्लाय फॉर रिड्रेसल फॉर्म। ठीक आहे, रिझल्ट ऑफ रिड्रेसल रीअसेसमेंट, फॉर्म प्रिव्ह्यू आणि मेक पेमेंट एवढे ऑप्शन आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला दिसतील। सेम आपण ज्या प्रकारे रेग्युलरचा फॉर्म भरणार आहोत याप्रमाणे इथे साईडला बॅकलॉग स्टुडंट जे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत त्यांनी बॅकलॉग या ऑप्शनवरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे। जे रेग्युलर असतील त्यांनी रेग्युलर या ऑप्शनवरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे। तर बघा, इथे ऑप्शन आहे नेम ऑफ कोर्स, सेमिस्टर, नेम ऑफ कॉलेज असे ऑप्शन आल्यानंतर एडिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स सर्वप्रथम भरायची आहे। ॲप्लिकंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे सर्व माहिती भरायची आहे। फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, अगोदर कोर्स, सेमिस्टर नंबर, कॉलेजचं नाव व्यवस्थित येते की नाही ते चेक करून घ्यायचं। ते कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला येथे तुमची स्वतःची माहिती भरायची आहे। स्वतःच्या माहितीमध्ये बघा, इथे तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव, नंतर लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव इथे तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर स्टुडंट नेम मराठी तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे, ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होऊन येईल। त्यानंतर इथं वडिलांचा फर्स्ट नेम टाकायचा आहे। वडिलांचा फर्स्ट नेम टाकल्यानंतर पुढे वडिलांचं मिडल नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली वडिलांचं लास्ट नेम टाकायचं आहे म्हणजे सरनेम। आडनाव येथे तुम्हाला एंटर करायचं आहे। नंतर आईचं नाव टाकायचं आहे, जे तुमच्या आईचं नाव असेल ते तुम्ही टाईप करून टाका। नंतर तुम्हाला आईचं मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। वडिलांचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं आईचं आडनाव टाकायचं आहे। इथे बघा, जर तुम्हाला तुमचे जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्सचं पूर्ण नाव टाकायचं आहे। वडील किंवा तुम्ही ज्यांच्याकडे राहतात त्याचे तुमचे पॅरेंट्स यांचं नाव इथं तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे। हे ऑप्शन टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली आणखी ऑप्शन आहे जेंडर, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेल फिमेल यापैकी जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे। जन्मवर्ष, जन्मतारीख, जन्म महिना तुम्हाला इथं निवडायचा आहे। पूर्ण जन्मतारीख निवडल्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा, जो ऑप्शनल मोबाईल नंबर असेल तुमच्याकडे एखादा तो टाकायचा आहे।
पेरेंट्सचा पण तुम्ही टाकू शकता, किंवा तुमच्याकडे ऑप्शनल स्वतःचा नंबर असेल दुसरा तोही टाकू शकता. नॅशनॅलिटीमध्ये इंडियन घ्यायचं आहे. पुढे कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे तुमची कॅटेगरी आहे ते निवडायची आहे. त्याच्यानंतर रिलिजनमध्ये तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे. हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, जैन आहे, बुद्धिस्ट आहे, पारसी आहे, जो तुमचा धर्म असेल तो निवडायचा आहे. नंतर तुम्हाला इथे मदर टंगमध्ये तुमची मातृभाषा टाईप करून टाकायची आहे. नंतर इथं विचारते मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन परस्युइंग, म्हणजे तुम्ही आता जे शिकत आहात ते कोणत्या भाषेमध्ये शिकत आहात. तर इथं इंग्लिश, आर्टवाल्यांचं मराठी येईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही डिसेबिलिटी आहेत का, दिव्यांग आहात का, यस नो करायचं आहे. नंतर तुम्ही आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, इथं तुम्हाला यस करायचं आहे. नंतर मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्ही काढलेला आहे का, इथं नो यस जर तुमच्याकडे असेल तर यस करायचा आहे, त्याचा नंबर मागेल. नंतर तुम्हाला इथे कॉलेजचा एरिया चूज करायचा आहे तुमचा, की तुम्ही ग्रामीण भागातलं कॉलेज आहे की शहरी भागातला आहे की आदिवासी विभागातला आहे, तर तुम्हाला तर इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे एनरोलमेंट नंबर जर तुम्हाला मिळालेला असेल कॉलेजकडून तर एनरोलमेंट यस करायचा आहे आणि त्याचा नंबर टाकायचा. जर नाही मिळालेला असेल तर इथं नो ऑप्शन सिलेक्ट करायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल विद्यार्थ्याला मिळालेला आहे एनरोलमेंट नंबर, त्यांनी टाकला. ठीक आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट जर मिळालेलं असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नंतर नेम ऑफ लास्ट इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्ही मागील ज्या महाविद्यालयामध्ये किंवा कॉलेजला शिकत होते त्याचं तुम्हाला इथं पूर्ण नाव टाईप करून टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल ABC कॉलेज जे असेल ते तुम्हाला इथे टाईप करून टाकायचं आहे. नंतर वडिलांचा व्यवसाय, नंतर इथे आईचा व्यवसाय टाकायचा आहे. जर तुम्ही पासपोर्ट काढलेला असेल तर पासपोर्टचा नंबर इथे टाकायचा आहे. नंतर लास्ट इयर पासआउट फ्रॉम कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही मागे पास झालेले आहात, पासआउट झालेले आहात, त्या युनिव्हर्सिटीचं इथे तुम्हाला नाव टाईप करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर वडिलांचा वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं निवडायचं आहे. वडिलांचं वार्षिक उत्पन्न निवडल्यानंतर इथे आईचं वार्षिक उत्पन्न निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं जे फॅमिली ॲन्युअल इन्कम आहे तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. नंतर तुम्हाला इथं स्टुडंटची आधार लिंक नॅशनलाइज बँकेचा अकाउंट नंबर इथं तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे. तुमच्याकडे ज्या बँकेचं अकाउंट असेल नॅशनलाइज बँकेचं ते तुम्हाला इथे त्याची माहिती भरावी लागेल. IFSC कोड पासबुकवरती असतो किंवा गुगलवरती सर्च मारल्यानंतरही तुम्हाला भेटून जातो, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. नंतर तुमच्याकडे वोटिंग कार्ड असेल, मतदान कार्ड काढलेलं असेल तर इथं वोटिंग कार्डचा नंबर टाईप करायचा आहे. नंतर कॉलेजला ॲडमिशन कोणत्या तारखेला घेतली तुम्ही यावर्षी त्याचं तुम्हाला येथे कॉलेज डेट ऑफ ॲडमिशन घ्यायची आहे. नंतर तुमची ॲडमिशन कॅटेगरी फर्स्ट इयर आहे की सेकंड इयर आहे, डायरेक्ट सेकंड इयर आहे, डायरेक्ट थर्ड इयर आहे, जे ऑप्शन असेल तुमचा ज्या क्लासमध्ये तुम्ही शिकत आहात त्याचं तिथं निवडायचं आहे. नंतर बघा येथे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, जो तुमच्या आधार कार्डवर किंवा राशन कार्डवरती जर तुमचा ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाईप करून टाकायचा आहे. ठीक आहे. ॲड्रेस पूर्णपणे टाकायचा आहे तुम्हाला, जेणेकरून जर काही एखाद्या वेळेस आपली मार्कशीट येते किंवा डिग्री येते पोस्टाने तर ते तुम्हाला ॲड्रेसवरती मिळून जाईल. अशा प्रकारे व्यवस्थित पाहून ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्डावरचा ॲड्रेस टाका किंवा तुमचा जो राहण्याचा ॲड्रेस असेल तो इथं पत्ता तुम्ही टाकू शकता. पूर्ण निवडायचा आहे राज्य, नंतर तुमचा ॲड्रेसचा पिनकोड हे पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम जर असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायची आहे. फोटो आणि सिग्नेचर कशी अपलोड करायची त्याचे इन्स्ट्रक्शन काय आहेत ते खाली दिलेलं आहे. बघा त्यांनी दिलेलं आहे 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरचा फोटो पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही लेस दॅन 100 KB म्हणजे 100 KBच्या आतमध्ये तो फोटो असला पाहिजे. 100 DPI मध्ये स्कॅन केलेला असला पाहिजे. JPEG आणि JPG फॉर्मॅटमध्ये तो असला पाहिजे. तसंच तुम्ही सिग्नेचरचं पण सेम फॉर्मॅट आहेत, तर तुम्ही सिग्नेचर आणि फोटो पेंटमधून किंवा फोटोशॉपमधून
व्यवस्थित साईजनुसार सेट करून घ्यायचा आहे, क्रॉप करून घ्यायचा आहे त्याला आणि ते इथं अपलोड करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बघा फोटो अँड सिग्नेचरची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला जे तुम्ही ज्या सेमिस्टरला शिकत आहात, एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगला असेल किंवा फार्मसीला असेल तर त्यांचा ग्रुप इथे तुम्हाला ॲटोमॅटिक येते, तर तो ग्रुप तुम्हाला निवडायचा आहे. एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा असेल तर त्यांनी इंजिनिअरिंगचा जो ग्रुप असेल तो कॉलेजकडून कन्फर्म करून घ्यायचा की कोणता निवडायचा, तो इथे निवडायचा. किंवा फार्मसीचा असेल तर फार्मसीचा पण सेम. ज्या विषयासाठी तुम्ही शिकत आहात, ज्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला या सेमिस्टरमध्ये कोणते कोणते विषय आहेत त्याचा ग्रुप तुम्हाला अगोदर घ्यावा लागेल. ग्रुप घेतल्यानंतर आता एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मॅथमॅटिक्स ग्रुप BSc कॉलेजचा सिलेक्ट करून दाखवतो. तर बघा मॅथमॅटिक्स ग्रुपमध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ॲटोमॅटिक येथे आलेला आहे, लॉक आहे. नंतर मिनी प्रोजेक्ट हा पण विषय आलेला आहे. नंतर ऑप्शनलमध्ये जे तुमचे 2 सब्जेक्ट असतील आणखी म्हणजे मॅथमॅटिक्स सोडून, तर ते समजा तुम्हाला इथे एंटर करायचे आहे, सिलेक्ट करायचे आहे. फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्ससोबत फिजिक्स असेल आणि कॉम्प्युटर सायन्स असेल तर अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता. जे तुमचे इंजिनिअरिंगचे फार्मसीचे जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला इथं निवडायचे आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही पुढील पेजवरती गेल्यानंतर असा प्रिंट प्रिव्ह्यू येईल, त्याला तुम्ही पूर्ण तपासून घ्यायचं आहे. कारण या स्टेपच्या पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही. त्याच्यामुळे ही जी स्टेप आहे फॉर्म सबमिट करण्याची, याच्यामध्ये तुम्हाला अगोदर व्यवस्थित पूर्ण फॉर्म तपासून घ्यायचा आहे. जर कुठे मिस्टेक असेल तर एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण फॉर्म तपासून घ्यायचा. पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत पूर्ण फॉर्म बारकाईने तपासून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला येथे पुढील ऑप्शनवरती जायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल, पेमेंट भरायचं आहे. ठीक आहे. यानंतर पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला येथे पूर्ण तुमचा फॉर्मचा जो प्रिव्ह्यू आहे, म्हणजे जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तर त्याचा फॉर्म प्रिव्ह्यू येथे येत आहे, तर ते आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रिंट काढून ते कॉलेजला जमा करा आणि फी भरल्याची रिसिप्टची प्रिंट काढा आणि ते पण कॉलेजला जमा करा. धन्यवाद.